मराठी मनोरंजन क्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी हे कुणाला मिळावं याची गणितं आपल्या डोक्यात फिट्ट करून दिली गेलेली आहेत। टीव्ही रियालिटी शो मध्ये लायक नसूनही एखाद्या शहरी गोऱ्यापान चलाक पोराला ट्रॉफी दिली की बहुतांश लोकांना फारसं आश्चर्य वाटत नाही। म्हणजे तो विनर नव्हताच वगैरे ट्रोलिंग होतं, पण चलता है असं वाटून विषय संपतो। पण गरीब, ओबडधोबड, गावरान, भाबड्या माणसानं ट्रॉफी उचलली की लय गदारोळ माजतो। गरिबी बघून सहानुभूतीनं त्याला हे दिलंय, त्याला हे यश टिकवताच येणार नाही अशा टिप्पण्या सुरू होतात। आता दारिद्र्य दाखवून रडारडी करा आणि ट्रॉफी मिळवा अशी हेटाळणी केली जाते। मनोरंजनाच्या गोऱ्यापान, चकचकीत, झगमगीत विश्वात असा फाटका माणूस लोकांना उपरा वाटतो। सूरज चव्हाणविषयी जे निगेटिव्ह बोललं जातंय त्याचं मूळ कारण हे आहे। एक विसरू नका भावांनो, सूरज बिग बॉसच्या घरात आला तेच मुळात संपूर्णपणे स्वतःच्या बळावर। बिग बॉसच्या ऑफरला सुरुवातीला नाही म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता। गाव सोडून तो कधीच कुठे गेला नव्हता। तो इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरे नव्हता किंवा मनोरंजन विश्वातलाही नव्हता। अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करा। अनेकांनी अशी टीका केली आहे की सूरज खेळलाच नाही, तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, बिग बॉस हा टास्क खेळण्या जिंकण्याचा खेळ नाही। बिग बॉस हा विपरीत परिस्थितीतल्या तुमच्या वागण्या बोलण्यातनं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा खेळ आहे। म्हणून तर हिंदी मराठीत काही अशीही उदाहरणं आहेत की ट्रॉफी उचललेल्या कित्येकांना लोक विसरून गेले, पण मन जिंकलेले लोक प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहेत। 18 वर्षापूर्वी बिग बॉस हिंदीचा पहिला सीझन राहुल रॉयने जिंकला होता। कुठेही तो, पण त्यात प्रेक्षकांना भावलेली राखी सावंत आजही एंटरटेनमेंट क्वीन आहे आणि रवी किशन भोजपुरीत सुपरस्टार झाला। सूरज ट्रॉफी जिंकला नसता तरी एवढाच लोकप्रिय असता आणि केदार शिंदे सारख्या रत्नपारखी माणसानं त्याला सिनेमात हिरो म्हणून घेतलंच असतं। यश, प्रसिद्धी मिळवायला तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे, अंगी कर्तृत्व पाहिजे आणि तुम्हाला योग्य ती संधी मिळाली पाहिजे। या तिन्ही गोष्टीत सूरज यशस्वी ठरला। आता हे यश आणि प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते। ती दाखवली तर तो टिकेलही। किमान आत्ता तरी मराठी इंडस्ट्रीच्या तळ्यात पोहणाऱ्या बदकांमध्ये गावखेड्यातनं नितळ निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या पिल्लाला कुरूप वेळा ठरवू नका। कदाचित आतापर्यंतच्या कॉमेडियन्स, परफॉर्मर्स, एंटरटेनर्सना बुक्कीत टेंगून आणणारा तो एक राजहंस ठरू शकतो। लव यू सूरज, होऊन जाऊ दे झापूक झोपू। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।